की तुम्ही हे जरी नाही ऐकालं, हे जरी तुम्ही ऐकलं नाही तरी दुसरा येईल पुन्हा हे सांगेल तुम्हाला हे करावंच लागेल. आणि एकनाथ महाराज सांगतात जरी तुम्ही हे नाही केलं तरी एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. एकनाथ महाराज म्हणतात तुम्ही हे नाही केलं तरी आमचं काय जाणार आहे, तोटा तर तुमचाच आहे. खरं तर आपला विषय गुरुचा होता. गुरु का करावा, गुरु कशासाठी करावा? गुरु करण्यास खूप मोठं कारण आहे. आपल्या अंतःकरणावर एक खूप मोठं देवरूपी जो आपल्या आत्म्यामध्ये जो देव आहे तो आपल्याला सापडत नाही. हा देव सापडून देण्यासाठी आपल्याला गुरुची गरज. गुरुची गरज कशी आहे? उदाहरणार्थ द्यायचं झालं तर एक काय झालं, खूप मोठा श्रीमंत गृहस्थ होता आणि श्रीमंत गृहस्थ असल्याने खूप काही पैसा होता, खूप काही जमीन होती आणि त्याने काय केलं, जमीनची एक आठवण म्हणून खूप मोठं भगवान शंकराचं मंदिर बांधलं आणि मंदिराच्या कळसात घुमट्यात म्हणजे कळसात 50 लाख रुपये लपून ठेवले. 50 लाख रुपये लपून ठेवल्याच्या नंतर एका वेळी त्यांनी त्याची नोंद केली की चैत्र शुद्ध प्रतिपदेस म्हणजे गुढीपाडव्याला दुपारी 3 वाजता मंदिराच्या घुमट्यात 50 लाख रुपये लपून ठेवले. काही दिवसांनी त्या श्रीमंत व्यक्तीचा मृत्यू होतो आणि त्याला एक मुलगा जो होता तो त्याची जी काही संपत्ती होती सर्व संपत्ती संपून टाकतो आणि शेवटी त्याला पश्चाताप होतो. मग त्याला आठवतं की आपले वडील खूप मोठे श्रीमंत व्यक्ती होते, त्यांनी कुणाला तरी कर्ज दिला असणार, म्हणून तो त्या श्रीमंत व्यक्तीचा मुलगा काय करतो, त्यांची प्रत्येक वही उचकायला चालू करतो, चालतो आणि त्याला एका वहीत असं लिहिलेलं सापडतं की चैत्र शुद्ध प्रतिपदेस म्हणजे गुढीपाडव्याला दुपारी 3 वाजता मंदिराच्या घुमटात म्हणजे कळसात 50 लाख रुपये लपून ठेवले. मग तो लगेच मंदिरात जातो आणि मंदिराचा कळस उतरवतो. कळस उतरवल्यावर तो बघतो की कळसात काहीच सापडत नाही. कळसात काहीच नाही सापडल्यामुळे तो सगळं मंदिर पाडून टाकतो. त्याला तरी काही सापडत नाही. तो काय करतो, मग या वाक्याचा अर्थ त्याच्या मित्रांना विचारतो. मित्रांना काही समजत नाही. त्याच्या वडिलांच्या मित्रांना विचारतो. वडिलांच्या मित्रांना सुद्धा काही कळत नाही. मग तो असं खूप दिवस निघून जातात आणि त्यांच्या गावात खूप मोठे साधू येतात. साधू आल्याच्यामुळे तो जो मुलगा आहे त्या श्रीमंत गृहस्थाचा तो त्या साधूंना आपल्या घरी बोलवतो. त्यांना खूप छान असं त्यांचे स्वागत करतो आणि त्यांना आपलं गुरु म्हणून स्वीकारतो. गुरु म्हणून स्वीकारल्याच्या नंतर तो जो श्रीमंत गृहस्थाचा जो मुलगा आहे तो त्या साधूंना विचारतो, आमच्या वडिलांच्या वहीत असं काही लिहिलेलं आहे, याचा काय अर्थ आहे? मग ते साधू सांगतात की तुम्हाला चैत्र गुढीपाडव्याला माझ्या घरी मला न्यायला ये, मी तुला तेव्हा सांगेल. मग तो काय करतो, गुढीपाडव्याच्या दिवशी त्या साधूंना त्याच्या घरी घेऊन जातो आणि दुपारचे 3 वाजल्याच्या नंतर साधू त्या मंदिराजवळ जातात. त्याला सांगतात तू पुन्हा होता तसा मंदिर बांधणार, मला पुन्हा पुढच्या वर्षी बोलव. तो श्रीमंत गृहस्थाचा मुलगा पुन्हा मंदिर बांधतो. त्या साधूंना पुन्हा पुढच्या वर्षी बोलवतो. आणि पुढच्या वर्षी बोलवल्याच्या नंतर ते साधू पुरुष जे काय करतात, ज्या मंदिराच्या कळसाची सावली जिथे पडली ना तिथं खोदतात आणि तिथे पैसे सापडतात. याचं तात्पर्य असं की जे साधू पुरुष ते म्हणजे गुरु, जो श्रीमंत गृहस्थाचा मुलगा तो म्हणजे आपण सर्व, आणि जे 50 लाख रुपये तो म्हणजे आपल्या आत्म्यातली देव. हा देव सापडून देण्यासाठी गुरुची गरज आहे. हेच ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात गुरु सारे कास्त पाठीरा
गुरु सानिध्या पाठीराखा, गुरु सानिध्या पाठीराखा, गुरु सानिध्या ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात असं सांगतात की जसं ह्या दृष्टांतात जसं श्री गुरुमुळे देव भेटला, तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात श्री गुरु सारखा जर का पाठीराखा असेल तर आपल्याला दुसऱ्यांचा आपल्याला काय करायचंय, इतरांचा लेखा कोण करी, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत लिहितात म्हणून जाणते न गुरु भजीजे, म्हणून जाणते न गुरु भजीजे. मग ह्या ओळीची सुरुवात अशी करतात मनोनी. मनोनी म्हणजे मागील काहीतरी विशेष घेऊन महाराज असतं. मग त्याच्या मागच्या ओळीत ज्ञानेश्वर महाराज असं सांगतात की असं म्हणतात की ज्ञानेश्वर महाराज की जसं कल्पत चिंतामणी आली हाती, तसा चिंतामणी दगड आपल्या हाती आल्यावर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. जसं कल्पतरूच्या झाडाखाली आपण आल्याच्या नंतर आपल्या सर्व इच्छा कशा पूर्ण होतात, तसं गुरु सुद्धा केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आणि ज्ञानेश्वर महाराज तिथे असं सांगतात की राजाची कांता काय भिका मागे, मनाची या जोगे सिद्धी पाहावी. राजाची कांता कधीच भीक मागत नाही. हा राजा म्हणजे कोण आहे? राजा म्हणजे राजा नाही, राजा म्हणजे गुरु. ज्ञानेश्वर महाराज गुरुला राजा म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज गुरुला राजा म्हणतात आणि गुरुचा जो शिष्य असतो त्याला कधीच भीक मागावी लागत नाही. ज्ञानेश्वर महाराज दुसऱ्या चरणात सांगतात. दुसरे चरण. राजयाचे कांता काय भीक मागे, 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 मनाचे आजोगे सिद्धी पाहे, मनाचे आजोगे सिद्धी पाहे, मनाचे आजोगे सिद्धी पाहे, मनाचे आजोगे सिद्धी पाहे. गुरु सारिका पाठीराखा, 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 गुरु कल्पतरू जो वृक्ष आहे त्याच्या वृक्षाच्या खाली वृक्षाच्या सावलीत जसं बसल्यावर आपल्या मनातील सर्व हेतू पूर्ण होतात, तसंच गुरु केल्यामुळे आपल्या मनातील सर्व हेतू पूर्ण होतात. ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात. घे बैर घ्या, घे बैर तू. येट बरोबर.